नमस्कार, मी आरती कुलकर्णी वन इंडिया मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजनेचा पूर्ण गाजावाजा झाला। महिलांना दरमहा 1500 रुपये दिले गेले। एवढंच नाही तर दिवाळीच्या वेळेस भाऊबीज म्हणून अगदी 7500 रुपये सुद्धा काही महिलांना एकदम मिळालेले आहेत आणि त्यामुळे बहिणींची दिवाळी अगदी जोरात झाली। विधानसभा निवडणूक झाली, त्याच्या आधी दिवाळी झाली आणि आता निकाल लागल्यानंतर सरकारच्या समोर महाराष्ट्राचे प्रश्न आवासून उभे आहेत आणि म्हणूनच आम्ही प्रश्न विचारतोय की लाडक्या बहीण योजनेचं नेमकं पुढे काय होणार आहे। महाराष्ट्रामध्ये निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महायुती सरकारनं ही योजना आणली असा आरोप या सरकारवर आधीच होतो आहे। आम्ही तुम्हाला पैसे देतो, तुम्ही आम्हाला मतं द्या, अशा प्रकारचा देवाणघेवाणीचा हा सगळा व्यवहार सुरू होता आणि महायुतीला या लाडकी बहीण योजनेमुळे भरघोस मतं मिळाली। अगदी दलित मुस्लिम महिलांनी सुद्धा आपल्या लाडक्या भावांच्या पदरामध्ये भरभरून मतं टाकलेली आहेत। पण आता निवडणुका झाल्या, याच्यानंतर महिलांना या कल्याणकारी योजनांचा खरंच लाभ मिळणार आहे का, हा प्रश्न विरोधक सातत्यानं विचारतायत। सरकारकडून याचं अजूनही स्पष्ट उत्तर आलेलं नाहीये। काही प्रमाणामध्ये विधानं आली। भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार असं म्हणाले की आता आम्ही पुढच्या भाऊबीजेला हा हप्ता द्यायचा का याचा विचार करू। त्याबरोबरच भाजपचे काही दिग्गज नेते असं म्हणतायत की आधी अर्थसंकल्प ठरवावा लागेल, आपल्याकडे किती पैसे आहेत त्याची पडताळणी करावी लागेल आणि मगच महिलांना हे पैसे देता येतील। लाडकी बहीण योजनेमध्ये सगळ्यात महत्त्वाची अट ही होती की 2.5 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या ज्या महिला आहेत, 2.5 लाख रुपयांच्या खाली उत्पन्न असणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांनाच या लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार होता। पण आता पडताळणीमध्ये असं समोर आलेलं आहे की ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांच्या वर आहे किंवा ज्यांची आर्थिक स्थिती अगदी चांगली आहे अशा महिलांनी सुद्धा यामध्ये अर्ज भरलेले आहेत। हे सरकारच्या आधी लक्षात नव्हतं का? होतं, पण निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या होत्या आणि त्यामुळे पैशांची अक्षरशः खैरात वाटण्यात आली। आता सरकारकडून अधिकृतपणे असं म्हटलं जातंय की आम्ही या योजनेमध्ये आलेले जे अर्ज आहेत त्याची नीट पडताळणी करणार आहोत आणि 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या ज्या महिला आहेत यांची नावं या अर्जांमधून बाद करणार आहोत। काही ठिकाणी तर 4 चाकी असलेल्या महिलांनी सुद्धा अर्ज भरलेले आहेत, चांगलं उत्पन्न असलेल्या महिलांनी अर्ज भरलेले आहेत असं आमच्या लक्षात आलंय, अशा तक्रारी आल्या आहेत असं माजी महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे। आदिती तटकरे तुम्हाला माहिती आहेत अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत आणि मागच्या सरकारमध्ये त्यांच्याकडे महिला आणि बालकल्याण हे खातं होतं। अजून आदिती तटकरेंना हे खातं देण्यात आलेलं नाही किंवा या खात्याचा मंत्री कोण असेल ते सांगण्यात आलेलं नाही, पण त्याआधीच त्यांनी अधिकृतरित्या हे विधान केलेलं आहे। याची पडताळणी आम्ही करू आणि मग अर्ज बाद करू असं त्या म्हणाल्या। सरकार जे म्हणतंय आता त्यानुसार जवळजवळ 35 ते 50 लाख महिला या योजनेमधून बाहेर होतील असा अंदाज आहे। म्हणजे निवडणुकीच्या आधी लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली जे पैसे देण्यात आले हे पैसे गरजू लोकांपर्यंत पोहोचलेच नाहीत का? आणि इतक्या महिला जर या अटींमध्ये बसत नव्हत्या तर त्यांना जे पैसे देण्यात आले त्याचं नेमकं काय करणार हा प्रश्न आहे। अर्थतज्ञ नीरज हातेकर यांची आम्ही वन इंडिया मराठीने मुलाखत घेतली होती, त्यावेळीच त्यांनी हे सगळे मुद्दे आपल्या लक्षात आणून दिलेले होते। त्यामध्ये त्यांचा पहिला मुद्दा असा होता की लाडकी बहीण योजनेसाठी ॲप तयार करण्यात आलं आणि या ॲप मध्ये कोण अर्ज भरतंय, कोण जी माहिती देतंय ती खरी आहे की खोटी आहे याची पडताळणी करण्याची कोणतीही व्यवस्था नव्हती। लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू झाली तेव्हाच याची पडताळणी आम्ही डिसेंबर महिन्यात करू असंही सरकारने जाहीर केलेलं होतं आणि त्यामुळे खऱ्या गरजू महिलांपर्यंत हे पैसे आहेत हे पोचलेले नाहीत। मध्य प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक अशा सरकारमध्ये महिलांसाठी अशा कल्याणकारी योजना आहेत। महिलांच्या बरोबरच शेतकरी तरुणांसाठी सुद्धा योजना आहेत। पण मध्य प्रदेशची लाडली बहिणा योजना जी आहे ज्यामध्ये 1200 रुपये दर महिन्याला दिले जातात, या योजनेची अंमलबजावणी अतिशय पद्धतशीर पद्धतीनं झालेली होती असं म्हटलं जातं।
कर्नाटक आणि तेलंगणामध्ये अशा योजना खूप आधीपासून आहेत, पण महाराष्ट्र सरकारने मात्र लोकसभेमध्ये महायुतीचा पराभव झाल्यानंतर घाईघाईमध्ये ही योजना जाहीर केली आणि घाईघाईमध्ये पैशाचं वाटप महिलांना करून टाकलं. आम्ही लाडकी बहीण योजनेचा नेमका काय इम्पॅक्ट आहे हे तपासत होतो, वेगवेगळ्या महिलांशी बोलत होतो. तेव्हा सुद्धा काही महिला अशा होत्या की ज्या अगदी नोकरी करत होत्या, त्यांचं उत्पन्न चांगलं होतं, इन्कम टॅक्स सुद्धा त्या भरतायत. अशा महिलांना सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालेला आहे. नीरज हातेकर यांनी आणखीन एक मुद्दा लक्षात आणून दिलेला होता, ते म्हणजे सरकार एका हाताने पैसे देतंय आणि दुसऱ्या हातानं ते पैसे काढून घेतंय. सरकार 46,000 कोटींची तरतूद जेव्हा लाडकी बहीण योजनेसाठी करतं, तेव्हा एवढे पैसे कुठून आले असा प्रश्न आपण सगळेच जण विचारत होतो. आणि हा पैसा जो आहे तो टॅक्सपेअरच्याच खिशातून सरकारने काढलेला होता आणि एका बाजूला महिलांना असे 1,500 रुपये दर महिन्याला द्यायचे आणि दुसऱ्या बाजूला जीएसटी किंवा वेगवेगळे कर, महागाई या रूपाने पुन्हा एकदा सरकारकडे बराच महसूल जमा होत होता. त्यामुळेच सरकार एका हाताने पैसे देत आहे पण दुसऱ्या हाताने काढून घेत आहे, अशी सगळी स्थिती होती. पण महिला खुश होत्या, एवढे पैसे मिळालेले होते एक रकमी. काही महिलांनी, काही गरजू महिलांनी, बचत गटाच्या महिलांनी याचं सेव्हिंग सुद्धा केलं, मुलांच्या शिक्षणासाठी सुद्धा पैसे वापरले. पण बरेच पैसे हे चैनीसाठी वापरले गेले असं सुद्धा अनेक तज्ज्ञांच्या निरीक्षणांमध्ये समोर आलेलं आहे. राज्यावर एवढा कर्जाचा भार असताना अशा कल्याणकारी योजना आपल्याला परवडणार आहेत का असं तज्ज्ञ वारंवार विचारत होते. आणि आता निवडणुकीच्या नंतर जर अशा योजना सुरू ठेवायच्या असतील तर पुन्हा एकदा सरकारला कर्ज काढावं लागणार आहे. महाराष्ट्राच्या सरकारनं जाहीर केलेल्या कल्याणकारी योजना आणि राज्यावरचं कर्ज याची थोडी आकडेवारी बघूया आपण, म्हणजे आपल्याला याचा अंदाज येईल. महाराष्ट्रावर सध्या जे कर्ज आहे ते पुढच्या आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत 7.8 लाख कोटींवर जाण्याचा अंदाज आहे. हे झालं कर्ज. या कर्जावर जे व्याज आहे, या व्याजापोटी राज्यावर 50,000 कोटींचा भार पडू शकतो असं अर्थतज्ञ सांगतात. आणि म्हणूनच महाराष्ट्राच्या आर्थिक वाढीचा दर, विकासाच्या वाढीचा दर हा फक्त 5.5% एवढाच राहू शकतो. आपण देश सुपर इकॉनॉमी व्हायची भाषा करतो आहोत, भारत 8% जास्त दराने विकसित होईल असं म्हणतो आहोत. मग भारताच्या या प्रगतीमध्ये महाराष्ट्र नेमका कुठे आहे याचा विचार आपण केला पाहिजे. गेल्या काही दिवसातली जी आकडेवारी आहे, तज्ज्ञ जे सांगतायत त्यानुसार उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांचा वाढीचा दर सुद्धा महाराष्ट्रापेक्षा पुढे होत चाललेला आहे. महाराष्ट्राची आर्थिक घसरण होतीये, औद्योगिक वाढीचा दर सुद्धा खालावलेला आहे. महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये, खास करून विदर्भामध्ये हिंगोली, गडचिरोली अशासारखे गरीब जिल्हे आहेत, ज्या जिल्ह्यांच्या विकासासाठी आपल्याला आर्थिक निधीची तरतूद करणं अत्यंत गरजेचं आहे. अर्थतज्ञ नीरज हातेकर असं सांगतात की लाडकी बहीण योजनेसाठी जी 46,000 कोटींपेक्षा जास्त तरतूद करण्यात आली, त्यामध्ये कितीतरी IIT, IIMs, मोठ्या मोठ्या शिक्षण संस्था तर झाल्याच असत्या, पण त्याबरोबरच प्राथमिक शिक्षण, प्राथमिक आरोग्य या क्षेत्रामधली आपली जी गरज आहे ती सुद्धा आपल्याला भागवता आली असती. राज्याचा विकास व्हायचा असेल, देशाचा विकास व्हायचा असेल तर इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे पायाभूत संरचनांची गरज असते. अशा पायाभूत संरचनांसाठी मोठ्या प्रमाणात पैसा आपल्याला लागणार आहे. आता महाराष्ट्रामध्ये महायुतीचं जे नवं सरकार आलेलं आहे ते सरकार अनेक प्रकल्प राबवतं आहे. महामार्ग आहेत, त्याच्यामध्ये मोठे मोठे फ्लायओव्हर्स आहेत, उद्योग आहेत आणि असे प्रकल्प की जे आपल्याला रोजगार देतील असे प्रकल्प महाराष्ट्रामध्ये आणण्याची गरज आहे. या सगळ्या स्थितीमध्ये जर राज्य सरकार कल्याणकारी योजनांच्या नावाखाली अशीच पैशांची खैरात करत राहिलं तर हा एक पॅटर्नच बनेल आणि राज्य दिवाळखोरीमध्ये निघेल असा इशारा तज्ज्ञांनी याआधी सुद्धा दिलेला होता. म्हणजे आर्थिक विकास जो आहे त्याच्याबरोबर सामाजिक विकास जो आहे, महिलांचा खऱ्या अर्थानं विकास आहे, तोही महत्वाचा आहे. लाडकी बहीण योजनेच्या निमित्तानं आम्ही वन इंडिया मराठीमध्ये एक कार्यक्रम महिलांच्या सोबत केला होता आणि महिलांना नेमकं हवंय काय हे जाणून घेतलेलं होतं. काही महिला अतिशय खुश होत्या की आम्हाला एक रकमी पैसे या सरकारनं दिले, लाडक्या भावांनी दिले,
आणि त्याच्यामुळे आम्ही हे करू शकलो, ते करू शकलो, असं त्यांचं म्हणणं होतं. पण त्याबरोबरच आम्हाला रोजगाराची संधी हवी आहे, आम्हाला स्वतःच्या पायावर उभं राहायचंय, ही त्यांची अतिशय महत्वाची मागणी आहे. एक महत्वाचं वाक्य अब्राहम लिंकन यांचं वारंवार सांगितलं जातं आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याही मुलाखतीमध्ये आपण ते ऐकलेलं आहे की तुम्ही लोकांना रेडीमेड फिश द्या, म्हणजे तुम्ही लोकांना मासे पकडून द्या, पण त्याबरोबरच मासे कसे पकडायचे हेही शिकवा. म्हणजे फक्त कल्याणकारी योजनांमधून डायरेक्ट बेनिफिट देण्यापेक्षा, थेट खात्यामध्ये पैसे जमा करण्यापेक्षा आपण महिलांना अजूनही स्वयंरोजगार दिला पाहिजे, विकासाच्या संधी दिल्या पाहिजेत. तीच गोष्ट आहे तरुणांची, तीच गोष्ट आहे शेतकऱ्यांची. कल्याणकारी योजना राबवायला हव्यात की नकोत? तर हो, खरंच ज्यांना गरज आहे, जे लोक खरंच गरीब आहेत, दारिद्र्य रेषेच्या खाली आहेत, अशा लोकांसाठी वेगवेगळ्या योजना आहेत. संजय गांधी निराधार योजना आहे, त्याबरोबरच राज्य सरकारांनी वेगवेगळ्या योजना सुरू केलेल्या आहेत, आरोग्यासाठीच्या वेगळ्या योजना आहेत. पण ज्यांना खरंच गरज आहे अशा लोकांचा जर व्यवस्थित डाटा तयार केला, माहिती तयार केली, तरच हे पैसे सत्कारणी लागतील आणि त्या लोकांपर्यंत पोहोचू शकतील, असं अर्थतज्ञ वारंवार सांगतायत. आता विरोधक असा आरोप करतायत की सरकारने फक्त निवडणुकीसाठी ही योजना आणली आणि आता राज्यावरचा भार कमी करण्यासाठी म्हणून की काय, या योजनेमधल्या अटी सरकार वाढवत चाललेलं आहे की हे असेल तर तुम्ही अर्ज करू शकत नाही, ते असेल तर अर्ज करू शकत नाही. असं करता करता ही लाडकी बहीण योजना अदृश्य सुद्धा होऊ शकते आणि या योजनेचा जो मूळ हेतू आहे त्यालाच हरताळ फासला जाऊ शकतो. महायुतीमध्ये एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते, अजितदादा अर्थमंत्री होते, देवेंद्र फडणवीस हे भाजपचा चेहरा म्हणून, गृहमंत्री म्हणून या सगळ्याचं क्रेडिट त्यांनाही दिलं जात होतं. लाडकी बहीण योजनेचं श्रेय कोणी घ्यायचं याच्यावरून बरीच चढाओढ लागलेली होती आणि आता जेव्हा ही योजना गुंडाळावी लागतेय, सरकारवर एवढा आर्थिक भार होतोय, तेव्हा जबाबदार कोण, हा प्रश्न सुद्धा विरोधक विचारणारच आहेत. शेवटी अशा कल्याणकारी योजनांचा लाभ घेणारे नागरिक म्हणून आपली काही जबाबदारी आहे की नाही. आम्ही अनेक महिलांना विचारलं की तुम्हाला जर गरज नव्हती या पैशांची तर तुम्ही अर्ज का भरलात? त्यावर त्यांचं उत्तर होतं की आम्हाला सरकारने दिले तर का घ्यायचे नाहीत, आम्ही आवश्यक ती कागदपत्र पोचवलेली आहेत. त्यामुळे बऱ्याच नागरिकांनी, बऱ्याच महिलांनी हाही विचार करायला हवा की आपल्या सोबत ज्या तळागाळातल्या महिला आहेत, गरीब महिला आहेत, त्यांना या योजनांचा फायदा कसा मिळेल. एकट्या महिला आहेत ज्या नवऱ्याच्या निधनानंतर किंवा वेगवेगळ्या परिस्थितीमुळे एकट्या राहतायत आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च करतायत, आरोग्याचा खर्च करतायत, त्यांना ही मदत कशी मिळाली पाहिजे यासाठी आपण सुद्धा पुढाकार घ्यायला हवा. आणि म्हणूनच अशा कल्याणकारी योजनांची जबाबदारी ही फक्त केंद्र सरकारची, राज्य सरकारची नाही, तर त्याचा खरा लाभ मिळवण्याची जबाबदारी आपली सुद्धा आहे. नव्या सरकारपुढे अनेक आव्हानं आहेत आणि त्यामधलं पहिलं आव्हान जे आहे ते महाराष्ट्राची आर्थिक घसरण रोखणं, नवे नवे प्रकल्प आणणं आणि रोजगाराच्या, विकासाच्या संधी निर्माण करणं. आत्ता तरी कुठे सरकारचं काम सुरू झालेलं आहे, अजून खातेवाटप सुद्धा व्हायचं आहे. तर आता महाराष्ट्र सरकार पहिल्या दिवसापासूनच या योजनांवर गांभीर्यानं विचार करतं का, राज्याचा हिताचा विचार करतं का, हे पाहावं लागेल. पण लाडकी बहीण ही योजना, ही इतकी गाजावाजा झालेली योजना, महाराष्ट्राच्या इतिहासातली योजना, तुम्हाला नेमकं त्याबद्दल काय वाटतं? तुम्हालाही याचे पैसे मिळालेत का? या पैशातून तुम्ही काय केलं? हे सगळं कमेंटमध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि वन इंडिया मराठी हे आमचं यूट्यूब चॅनेल तुम्ही लाईक करताय, शेअर करताय, सबस्क्राईब सुद्धा करा आणि तुमच्या अनेक मित्रमैत्रिणींना, शेजाऱ्या पाजाऱ्यांना, नातेवाईकांना, ओळखीच्यांना सांगा की याच्यावर आपल्याला सुद्धा कमेंट केली पाहिजे, कारण राज्य सरकारचे नागरिक म्हणून आपली ही जबाबदारी आहे.